मिलांच्या रॅम्पवर झगमगती लाईट्स, ग्लॅमरस कपडे आणि आपल्या कोल्हापुरी चप्पलचा परदेशी अवतार। हो, तुम्ही बरोबर ऐकलत। प्राडा स्प्रिंग समर 2026 फॅशन शो मध्ये मॉडेल्सनी पायात घातलेली सँडल पण ती होती हुबेहूब आपल्या कोल्हापुरी चप्पल सारखी। मात्र झटका तेव्हाच बसतो जेव्हा या सँडलचं कौतुक होतं, पण त्या मागच्या कोल्हापूरच्या मातीतल्या कुशल हातांचा कुठेही उल्लेख नाही। अरे चप्पल आमचं, नाव तुमचं, क्रेडिट तरी द्या असं म्हणत सोशल मीडियावर लोकांनी प्राडा कंपनीला चांगलंच फटकारलंय। अंगठा, पट्टा, क्लासिक डिझाईन आणि ज्या रचनेने GR मानांकन मिळवले ती कोल्हापूर खासियत म्हणावी लागते। पण हा संपूर्ण शो पाहिला तरी कोल्हापूर कुठेच दिसत नाही। हे फक्त डिझाईनचं कॉपी पेस्ट नाही, हे संपूर्ण संस्कृतीचं अपमूल्यांकन आहे असं म्हणत अनेकांनी ब्रँडच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलाय। काल आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राडा नावाच्या कंपनीनं जो गेम शो केला त्यामध्ये त्यांनी कोल्हापुरी चप्पल जे हस्तकलेचं एक उत्तम उदाहरण आहे असं कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय बाजारात सादर करत असताना नेमकं कोल्हापूरला ते विसरले। कोल्हापूरला तर विसरलेच, पण हस्तकलेची जननी म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं। कोल्हापूर चप्पलची निर्मिती कोल्हापुरात ज्या पद्धतीनं झाली, आंतरराष्ट्रीय पातळीवर हस्तकला म्हणून त्याला मान्यता मिळाली, कोल्हापुरी चप्पलला GI मानांकन आहे। असं असताना प्राडानं बरोबर व्यावसायिक गेम खेळत त्यांनी कोल्हापूरला तर वगळलंच, पण हस्तकलेलाही त्यांनी विसरण्याचं काम केलेलं आहे। हे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। मी एक पत्रकार म्हणून आणि कोल्हापुरी चप्पलचा एक विक्रेता म्हणून प्राडा कंपनीचा निषेध करतो आणि मी सर्वांना आवाहन करतो की यापुढं कोल्हापुरी चप्पल आणि हस्तकला याचाच विचार केला पाहिजे। त्यामुळे मी एक टॅगलाईन देतो की हस्तकला कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी चप्पलने पायतान मारा प्राडाला। जगाच्या रॅम्पवर कोल्हापूर पोहोचले पण नाव मात्र हरवले। रॅम्पवर मॉडेल्सनी त्या चपला मिरवल्या, टाळ्या मिळवल्या, पण ज्या हाताने त्या चपला घडवल्या त्याचं नाव कुठंच उमटलं नाही। कोल्हापुरी चप्पल हे फक्त पादत्राण नाहीत, ती इथल्या मातीतून, श्रमातून आणि परंपरेतून साकारलेली एक ओळख आहे। जगाच्या मंचावर झळकणं ही अभिमानाची गोष्ट जरूर आहे, पण ज्या माणसांच्या कामामुळे हे शक्य झाले त्यांच्या नावाचा उल्लेख होणं हाच खरा सन्मान आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।